डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक, मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत. त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे. शोधनियतकालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली. आजवर त्यांची 77 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. विश्वकर्मा पब्लिकेशन, प्राजक्त प्रकाशन, जिजाई प्रकाशन, सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत. तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे. त्यांचे अनेक दैनिकातून, नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते. साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या. अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. चला तर मित्रांनो, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक, साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल. मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन. आपण परशुराम हे जे दैवत आहे हे मुळात कसं आलं भारतात आणि त्याचा फायदा कसा घेतला जातो यावर आपण या ठिकाणी चिंतन करणार आहोत. परशुरामाची सत्यकथा असं या आपल्या भागाचं शीर्षक आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी परशुरामावर एक पत्र लिहिलं होतं आणि तो चिरंजीवी आहे ही जी समजूत आहे त्या समजुतीला धरून हे पत्र लिहिलं होतं की जर तू चिरंजीवी आहेस तर तू आता भेटायला ये. आणि काही त्यांनी वेळ दिला होता, त्यांनी काही प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नाची उत्तर दे असं त्या पत्रात लिहिलं होतं. अर्थात ही त्यांची एक शैली होती महात्मा ज्योतिबा फुलेंची की ते अनेक पद्धतीने आपला विचार मांडत असत, आपली मतं मांडत असत आणि आकर्षक पद्धतीने लोकांच्या गळी ते उतरत असत. तर त्यांनी चिरंजीवी का म्हटलं किंवा परत ये का म्हटलं हा एक मुद्दा आहे. कारण बहुतेक लोक असं मानतात की परशुराम अजूनही जिवंत आहे. ज्या काही चिरंजीवी व्यक्तींचा उल्लेख होतो त्यात एक जसं हनुमानाबद्दल बोललं जातं, हनुमान चिरंजीवी आहे. अश्वत्थामाबद्दल बोललं जातं. तशी काही व्यक्तिमत्व आहेत, त्यात परशुराम सुद्धा आहे. अजून ती व्यक्तिमत्व आहेत, हयात आहेत आणि भक्ताला ती प्रसन्न होतात असं एक मत आहे. अश्वत्थामा चिरंजीवी असण्याचं कारण असं सांगितलं जातं किंवा त्याचा जो मणी होता ज्याच्यामध्ये त्याची ताकद होती ती काढून घेतला होता कृष्णाने, म्हणून तो भटकत राहतो. अशीरगडच्या किल्ल्याची माहिती आपण पाहिली असेल तर अशीरगडचा किल्ला जो बऱ्हाणपूर जवळ आहे मध्य प्रदेशामध्ये, त्या ठिकाणी रोज अश्वत्थामा येतो आणि शिवाच्या पिंडीवर फुलं वाहतो. अशा प्रकारची एक समजूत आहे. ते एक मिथकच आहे. तशाच प्रकारच्या अनेक प्रकारच्या कथा हनुमानाबद्दलही आहे आणि परशुरामाबद्दलही आहे. आता अश्वत्थामाच्या पूजकांचा संप्रदाय, उपासकाचा संप्रदाय नाही आहे, पण हनुमानांच्या उपासकांचा मोठा संप्रदाय आहे. हनुमान जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी होते, पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात परशुराम जयंती काही साजरी होत नाही. पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे अक्षय तृतीया नावाचा जो एक दिवस आहे, तिथी आहे, त्या दिवशी परशुरामाचा जन्म झाला असं सांगण्यात येतं. आता कुठे झाला, काय झाला वगैरे बद्दलच्या ज्या कथा आहे त्या फार मजेदार आहेत. म्हणजे आपल्याला रेणुका ही जी मातृदेवता आहे, मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यामध्ये माहूर नावाचं गाव आहे आणि त्याला मातृपूर किंवा मातृपीठ असं म्हणतात. अतिशय महत्वाचं ते ठिकाण आहे. त्यावर जे काही चिंतन, संशोधन, मनन झालंय तर त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की मातृसत्ता ज्या परिसरात होती त्या परिसरातलं एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून रेणुकेचं नाव घेतलं जातं. रेणुका या शब्दाचा मुळात अर्थ फार वेगळा आहे. रेणू म्हणजे माती, मातीचे कण. रेणुका म्हणजे मातीच्या कणापासून तयार झालेलं म्हणजे वारुळ जे आहे त्या वारुळाला रेणुका म्हणतात. सातेरी ही जी मातृदेवता कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये आहे, उर्वरित महाराष्ट्रात ती नाही आहे. तर किंवा मग कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात ती आहे, आजरा वगैरे. तर अशा तऱ्हेने सातेरी ही जी मातृदेवता आहे, सातेरे हा जो शब्द आहे तिकडे कोकणामध्ये त्याचा अर्थ वारुळ असा होतो. म्हणजे वारुळापासून तयार झालेलं दैवत असा त्याचा सरळ अर्थ आहे आणि त्यावर आपण स्वतंत्रपणे केव्हा तरी माहिती पाहू.
यापूर्वी पाहिली सुद्धा आहे. तर ती रेणुका म्हणजे मुळात भूमाता आहे. कारण शेती जी आहे, भूमी आहे, तिचं जे जननेंद्रिय आहे, योनी, ते वारुळाला मानलं जातं. आपल्या पूर्वीच्या लोकांनी जेव्हा भाषा फारशी अवगत नव्हती किंवा जेव्हा त्यांना काही प्रतीकं माहीत नव्हती किंवा कारणं माहीत नव्हती, त्या जमिनीतून जे पीक उगवतं त्यामुळे त्या पिकाच्या मुळाशी असलेलं वारुळ हे तिचं जननेंद्रिय योनी आहे, म्हणजे तिची पूजा केली तर पीक येतं, अशा समजुतीतून भूमातेची संकल्पना उदयाला आली. निवृत्तीला भूमाता म्हटलंय. अनेक भूमाता आहेत. इतर देशामध्ये सुद्धा, इतर संस्कृतीमध्ये भूमाता आहेत. तर रेणुका ही जी आहे ती भूमाता आहे आणि तिचा मुलगा म्हणून परशुरामाचा उल्लेख येतो. आणि वडिलाच्या आज्ञेनी त्यांनी तिचं मुंडकं उडवलं, अशा प्रकारची कथा जी प्रसृत झाली. त्यामागची अनेक कारणं लोक सांगतात, की एक तर रेणुका ही चरित्रहीन होती असं सिद्ध करण्याचा प्रयत्न यात झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेणुकेचं जे मूर्तिरूप आहे ते ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी ते तांदळा या रूपात आहे. तांदळा हा जो शब्द आहे तो तोंडवळा या शब्दापासून तयार झाला असावा असं मला वाटतं. म्हणजे यापूर्वी कोणी ते अभ्यासकांनी मांडलं नाही म्हणून मला वाटतं, म्हणतो मी. दुसरं एक मत असं आहे की जो घट आहे, घट हे गर्भाशयाचं प्रतीक आहे. आपण यापूर्वी पाहिलं गुढीच्या संदर्भात. तर दुसरी गोष्ट, घट हे तिचं मुख सुद्धा आहे. बरेचदा एखाद्याची मूर्ती बनवायची असेल किंवा मूर्ती बनवणे शक्य नसेल किंवा मूर्तिकला पूर्ण विकसित व्हायची असेल, अशा काळात घटालाच मातृदेवतेचं मुंडकं म्हणून तिची पूजा केली जात असे. तर मुंडक्याची पूजा होते म्हणून ते मुंडकं कोणतरी उडवलं, अशा प्रकारची कथा, अशा प्रकारचं पितक तयार झालं. आणि परशुराम हा आईचं मुंडकं उडवणारा, म्हणजे आईच्या मृत्यूला कारणीभूत असणारा तो खुनी आहे, असं लोककथांमध्ये, लोकगीतांमध्ये, ओव्यांमध्ये सांगितलंय. म्हणून परशुरामाच्या विरोधात आपली लोकगीत आहे सगळी. कुणीही परशुरामाचं समर्थन केलं नाही. विशेष म्हणजे जे परशुरामाला मानतात त्यांनाही माहीत असेल किंवा नसेल की परशुरामाच्या नावाने एकही पुराण नाही. म्हणजे त्याच्या बापाचा पत्ता नाही म्हणून ओव्यांमध्ये, लोकगीतामध्ये बिनबापाचा परशुराम असा उल्लेख सुद्धा येतो. आणि एकीकडे अशा तऱ्हेने त्याला तुच्छ लेखलाय, दुसरीकडे दशावतारामध्ये त्याचा समावेश आहे, पण त्याच्या नावाने एकही पुराण नाही. असं वामन पुराण आहे, म्हणजे वामन हे दैवत की फारसं प्रचलित नाही. जसं परशुरामाला एक दैवत म्हणून प्रस्थापित करण्यात काही लोकांना यश आलंय, तर त्याची कारणं सुद्धा आपण पाहूया. तर तसं परशुरामाच्या नावाने पुराण नाहीये. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रश्न विचारला होता रीडर्स इन हिंदुइझम या ग्रंथामध्ये. राम हा एक विष्णूचा अवतार आहे आणि राम हा शिवाचाही पूजक आहे, किंवा परशुराम शिवाचा पूजक असे काही ठिकाणी दाखवण्यात आलं. आणि जेव्हा मग रामाने सीतेला प्राप्त करण्याकरता जे काही शिवधनुष्य आहे ते प्रत्यंच्या ओढून तोडलं, म्हणून रागावलेला परशुराम रामाशी युद्ध करतो आणि त्यात पराभूत होतो. राम हा एक अवतार आहे आणि परशुराम हाही अवतार आहे. दोन्ही अवतार आपसात का भांडतात, असा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी रीडर्स इन हिंदुइझम या ग्रंथात विचारला होता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम, अशा प्रकारची जी घोषणा गीतेत आली अवतारवादाचं समर्थन करण्याकरता, धर्माला जेव्हा अवनती येते तेव्हा धर्माचं पुनरुत्थान करण्याकरता, त्याचं पुनरुज्जीवन करण्याकरता मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो, संभवामि युगे युगे, अशा तऱ्हेचं एक वचन आहे. मग हे राम आणि परशुराम हे दोघेही आपसात भांडतात. यांचा अवतार कशासाठी झालेला आहे, यांनी कोणत्या धर्माचं उत्थान केलंय, धर्म कोणता अवनत झाला होता, असे अनेक प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी विचारले. अगदी वाजवी हे प्रश्न आहेत, पण याची उत्तर अजून काही आपल्याला मिळालेली नाही. जे प्रश्न महात्मा फुलेंनी परशुरामाला विचारले होते तशाच प्रकारचे प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी विचारलेले आहेत. हे प्रश्न बहुजन समाजाचे नेते का विचारतात, विचारांत का विचारतात, त्याची कारणं आपण पाहिली पाहिजे. कारण परशुरामाच्या संदर्भात आणखी गोष्ट सांगितली जाते की गणपती, जो गणपती सगळ्यांना पूजनीय आहे, बहुजनांचा नायक आहे, लोकनायक आहे, विनायक आहे, त्याचं आणि परशुरामाचं युद्ध झालं होतं, अशाही कथा पुराणात सांगितलंय. आणि त्यामुळे मग जो परशु फेकून दिला परशुरामानी, तो जाऊन त्या गणपतीच्या दातावर आदळला आणि त्यामुळे त्याचा एक दात तुटला, अशी कथा रचण्यात आली. आता त्याला एकदंत म्हणण्यात येतं, गणपतीला एकदंत म्हणतात. आणि ज्या ज्या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे त्या त्या ठिकाणी त्याला एकदंत म्हणून दाखवलं जातं. म्हणजे दुसरा दात जो तुटला, कशामुळं, परशुरामाच्या परशुमुळे. या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते, गणपती जे उपासक आहे, गणपतीचे जे
भक्त आहेत त्यांच्यात आणि परशुरामाच्या भक्तांमध्ये मोठा संघर्ष झाला असावा. या संघर्षाचं प्रतीक म्हणून अशा तऱ्हेने गणपती विरुद्ध परशुराम अशा प्रकारच्या कथा रचण्यात आल्या. जसं आता एक आपल्या कोकणामध्ये जो एक किल्ला आहे, आता नुकताच त्यावरचा 5-6 महिन्यापूर्वी शिवरायांचा पुतळा कोसळला. तर त्या पुतळ्याचं वैशिष्ट्य असं सांगण्यात आलं, ज्याने तो बनवला, की कृष्णाजी भास्कर कुलकर्णींनी जी तलवार उपसली होती शिवाजी महाराजांच्या अंगावर आणि त्यातून त्यांचा जिरेटोप फेकला गेला आणि त्यांच्या कपाळावर जखम झाली, ती जखम या फाग नावाच्या शिल्पकारांनी दाखवली होती असं म्हणतात. तशाच तऱ्हेने हा गणपतीचा जो दात तुटलेला दाखवला, ते कशाचं प्रतीक आहे? परशुरामांनी त्याच्यावर केलेल्या प्रहाराचं. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि परशुराम हे दोघे एकाच प्रवृत्तीचे होते असं त्यावरून दिसून पडतं. मग परशुराम आहे कुणाचा नायक? गणपती जो सर्वसामान्यांचा नेता आहे, सर्वसामान्यांना पूजनीय आहे, सर्वारंभी त्याचं पूजन केलं पाहिजे, मंगल प्रसंगी केलं पाहिजे, अशा गणपतीला मारण्याचा प्रयत्न करणारा परशुराम हा कुणाचं प्रतीक आहे? कशाचं प्रतीक आहे? हा एक प्रश्न आहे. आता अलीकडे महात्मा फुले यांच्या चित्रपटावर जो वाद निर्माण झाला, ब्राह्मणांनी त्या वादात जे काही तेल टाकलं, त्या जय परशुराम या घोषणेने, म्हणजे ब्राह्मणांचा नेता परशुराम आहे हे पुन्हा पुन्हा त्यांनी सिद्ध केलं. मग तो ब्राह्मणाचा नेता कसा होऊ शकतो? कारण ज्या रेणुकेला त्यांनी मारलं, तिचा जीव घेतला आणि त्यामुळे रेणुकेला एकविरा म्हटलं गेलं. म्हणजे इतकी विसंगती आपल्या लोकांच्या वागण्यात आणि बोलण्यात आहे. म्हणजे एकच वीर जो आईला मारतो, आईची हत्या करतो, आईचं मुंडकं उडवतो, तो एक वीर, आणि त्याची आई एकविरा देवी ही अतिशय लोकप्रिय आहे, कोळ्यांमध्ये आहे, अनेक लोकांमध्ये आहे, सोनकोळ्यांमध्ये आहे. तर अशा तऱ्हेने आपण किती विसंगत कथा तयार केलेल्या आहेत. वास्तव या कथांमधून तो संघर्ष, मातृसत्ताक आणि पितृसत्ताक असा संघर्ष प्रतीत झाला. गणपतीच्या कथेतून लोकसत्ता, लोकशाही आणि हुकुमशाही असा संघर्ष स्पष्ट झाला. रामाच्या कथेतून क्षत्रिय आणि ब्राह्मण असा संघर्ष स्पष्ट झाला. आणि पुढच्या काळात परशुरामाची कथा जी सांगण्यात येते की त्यांनी निक्षत्रिय पृथ्वी 21 वेळा केली. क्षत्रिय 21 वेळा पृथ्वीवरून नष्ट केले. आता एक वेळ नष्ट केल्यावर पुन्हा पुन्हा नष्ट करायची गरज का पडावी, हा प्रश्न कोणाच्या मनात येत नाही. आणि मग असा क्षत्रियांच्या विरोधात उभा राहिलेला परशुराम हा क्षत्रियांचं दैवत कसं असू शकेल? कोकणामध्ये लोटे परशुराम नावाचं जे ठिकाण आहे, त्या ठिकाणचे जे उपासक आहे सगळे मराठी आहेत कोकणातले. म्हणजे त्यांना ही कथा माहीत नाही काय? किंवा ते बिंडोक आहेत का, किंवा मंदबुद्धी आहेत का, हा एक प्रश्न आहे. म्हणजे ह्या सगळ्या कथांमधून बहुजन समाजाचे जे नायक आहे त्यांच्या विरोधात परशुरामाचं एक काल्पनिक पात्र ब्राह्मणांनी तयार केलं, हे स्पष्ट होते. हे पात्र महाभारतातही आहे. इसवीसनापूर्व 2ऱ्या शतकामध्ये महाभारताची निर्मिती झाली असं अभ्यासक म्हणतात. आणि इसवीसनाच्या 4थ्या शतकामध्ये, इसवीसनाच्या 2ऱ्या शतकामध्ये महाभारत, इसवीसनाच्या 4थ्या-5व्या शतकामध्ये रामायण, 200 वर्षाच्या अंतराने तयार झालेल्या दोन्ही ग्रंथामध्ये परशुरामाचं पात्र आहे. म्हणजे दोन्हीकडे परशुराम आणण्याचं कारण काय? कारण परशुराम हा ब्राह्मणांचा नेता आहे आणि क्षत्रियांचा विरोधक आहे, शत्रू आहे. हे ठसवण्याकरता वारंवार ते पात्र आणलंय. वाल्मिकी रामायणात जेव्हा त्याचा प्रवेश केलेला दाखवला, अतिशय भयंकर दाखवलेला आहे तो. म्हणजे त्याचा अक्राळ विक्राळ रूप, आणि तो उभा राहिला, परशु हातात घेऊन उभा राहिल्यामुळे सगळ्या पृथ्वीवर कसा हल्लकल्लोळ झाला, वातावरणात कसे बदल झाले. पण त्याचं मोठेपण सांगताना इतर लोकांना लहान करण्याचा प्रयत्न ह्या लेखकांनी केलाय. वाल्मिकी रामायणाचा लेखक कोण, हा एक मुद्दा महत्वाचा आहे. वाल्मिकी ब्राह्मण होता की कोळी होता, हाही मुद्दा महत्वाचा आहे. पण ज्या महाभारतामध्ये पहिल्यांदा परशुरामाचा उदय झाला, त्या महाभारताच्या रचयित्यामध्ये मात्र आता स्पष्टता आलेली आहे. म्हणजे ज्या व्यासाचं नाव घेण्यात येतं तो कोळी होता, कृष्णद्वैपायन व्यास. मग वैशंपायन त्याचा भाचा, आणि नंतरच्या काळात सौती नावाच्या एका आणखी विद्वानांनी महाभारतात बदल केले. मुळात त्याचं जय नाव होतं, पुढे भारत होतं, पुढे महाभारत झालं असं अभ्यासक सांगतात. पण नारळ कुंदकरासारखे अभ्यासक म्हणतात आता जे महाभारत प्रचलित आहे ते भृगु गोत्राच्या लोकांनी त्यावर हात फिरवलाय आणि त्यामुळे महाभारत विकृत झालेलं आहे असं महाभारताचे सुष्टणकर नावाचे अभ्यासक सांगतात. आणि नंतर कुरुंदकर सांगतात. नंतर आनंद साधले यांनी सुद्धा हा विचार मांडलाय की भृगु गोत्राच्या लोकांनी महाभारतात विकृत रूपांतर केलं आणि ब्राह्मणांचं वर्चस्व वाढवलं. त्याच लोकांनी मनुस्मृतीची रचना केली आणि त्याच लोकांनी भगवद्गीता निर्माण केली.
चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, अशा प्रकारची जी घोषणा गीतेत आली आहे ती त्या भृगु गोत्राच्या लोकांचं मूळ सांगणारी आहे. म्हणजे 4 वर्ण मी कसे निर्माण केले, गुण आणि कर्मावर आधारित. इराणमध्ये जे पारशी लोक होते, अकेमिडियन साम्राज्य होतं, अनेक ससानियन लोक होते, तर त्या लोकांमध्ये वर्णव्यवस्था होती. डॉक्टर मेहेंदळे हे ऋग्वेदाचे फार मोठे अभ्यासक आणि त्यांनी अवेस्ताचा सुद्धा अभ्यास केला. झेंद अवेस्ता हा पारशी लोकांचा धर्मग्रंथ आहे आणि त्या धर्मग्रंथात त्यांनी म्हटलं की पारशी लोकांमध्ये वर्णव्यवस्था होती आणि ती पेशावर होती. म्हणजे कोणकोणता पेशा कोणी स्वीकारलाय त्या कामाची विभागणी अशा तऱ्हेने केली होती, पण ती अशी बंदिस्त नव्हती. तेच लोक जे आहे, इराणमधले लोक जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी तिला बंदिस्त केलं. एका वर्णातल्या व्यक्तींनी दुसऱ्या वर्णात जाऊ नये अशा प्रकारचा संकेत होता. तर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की चातुर्वर्ण्य व्यवस्था अशी आहे जी ज्या इमारतीला पायऱ्याच नाहीत. म्हणजे पायऱ्यावर वर जायला पायऱ्या कशासाठी असतात, एका मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर जायला, दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर जायला, तिसऱ्या मजल्यावर चौथ्या मजल्यावर, हे 4 मजले आहेत. पण एका मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर जाण्याकरता पायऱ्याच नाहीत. म्हणजे वर्णव्यवस्थेमध्ये अशा तऱ्हेने वर्ण बदल करता येत नाही, वर्ण स्थलांतर करता येत नाही. पण गीतेमध्ये तो श्लोक आलाय. आता ही वर्णव्यवस्था निर्माण केव्हा झाली, तर साधारणतः इसवी सनाच्या पूर्व, सनापूर्व 1000 वर्षापूर्वी, तर आतापासून साधारणतः 3000 वर्षापूर्वी वर्णव्यवस्थेचं म्हणजे मूळ रूप पाहायला मिळते ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये, पुरुष सूक्तामध्ये. आणि पुढे मग ती वर्णव्यवस्था बळकट करण्याचं काम जे झालं ते अनेक प्रकारच्या स्मृती, पाराशर स्मृती आहेत, बोधायन स्मृती आहेत, गृह्यसूत्र आहेत अनेक प्रकारचे, आणि नंतरच्या काळात निर्माण झालेली मनुस्मृती यांनी वर्णव्यवस्था बळकट केली. आणि जे सर्वसाधारण धंदे लोक करीत असत त्या धंद्याला जातीचं रूप देऊन त्यांना हीन लेखनाचं काम मनुस्मृतीने केलं. त्यात ब्राह्मणांचं स्थान वरचं ठेवण्यात त्यांना यश आलं आणि तेव्हा त्यांचं प्रतीक झालं परशुराम. यापूर्वी सांगितलं की चातुर्वर्ण्य व्यवस्था मुळात इराणमधली होती आणि त्या इराणमधले लोक भारतात आले. इराणमध्ये त्यांचं नाव मगी होतं आणि मगी लोक जे होते त्यांना देव म्हटलं गेलं आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथामध्ये देवांची माहिती दिली आहे. 71-72 हे पृष्ठ क्रमांक आहे, त्यामध्ये आपण शोधा त्या देव हे कसे आर्यांमधले चतुर लोक होते आणि रानटी ऋषी पूर्वजांना ते कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते. अग्निरक्षण करण्याची कला त्यांना अवगत होती. अशा प्रकारची देवांची माहिती जी दिलेली आहे इतिहासाचार्य राजवाडे यांनी या त्यांच्या ह्या विचारामध्ये भर टाकून श्रीपाद दामोदर सातवळेकरांनी 1925 मध्ये जो महाभारती समालोचना हा ग्रंथ पब्लिश केला, त्याच्यामध्ये देव कुठे राहत असत तर स्वर्गात राहत असत. आणि स्वर्ग कुठे होता तर त्रिविष्टा म्हणजे तिबेट, आजचा जो तिबेट आहे त्या ठिकाणी देव लोक राहत असत. त्या ठिकाणी वारा चांगला होता, पाऊसही पडत होता, पण पीक पाणी होत नव्हतं कारण जमीनच नव्हती. मग ते गंगेच्या काठाने सुपीक बनलेल्या, गाळानी सुपीक बनलेल्या जमिनीत जे पीक येत असे तेव्हा ते वरून खाली उतरत असत. वरून खाली उतरणे याला अवतार म्हटलं. अवतरू म्हणजे वरून खाली उतरणे, खाली उतरला तर अवतार. हा अवतार कशासाठी होत असे तर त्या देवांना लोकांनी जे पिकवलेलं धान्य आहे ते फुकट मिळवायचं होतं. त्यासाठी त्यांनी यज्ञसंस्था निर्माण केली आणि यज्ञसंस्थेसाठी त्यांनी नवीन नियम केले की ज्या ठिकाणी यज्ञ झाला ती भूमी त्यांच्या मालकीची होत असे. म्हणून जे रक्षक आहेत, ज्याला पुढे राक्षस म्हटलं पुढल्या काळात, ते त्या यज्ञाला विरोध करत असत. अशा प्रकारचा विचार हा श्रीपाद दामोदर सातवळेकरांनी मांडला, ज्यांचा उल्लेख वेदमूर्ती म्हणून केला जातो. तर अशा तऱ्हेने हा जो वर्ग होता पहिल्यांदा पहाडावर राहायला आला. तिबेट हा पहाडी परिसर आहे, हिमाचल प्रदेश हा पहाडी प्रदेश आहे. बरेचदा या प्रदेशाला देवभूमी म्हटलं जातं. केरळमधला जो पहाडी भाग आहे त्याही भागाला देवभूमी म्हटलं गेलं. का म्हटलं गेलं की देव नावाचे लोक त्या ठिकाणी पहिल्यांदा गेले. हे मुळात कुठे होते, हे कुर्दिस्तान नावाचा जो इराणचा भाग आहे त्यामध्ये राहत होते. म्हणून कुर्द या शब्दाचा अर्थ होतो पर्वतपुत्र, पर्वतावर राहणारे. याही ठिकाणी आले, ते पर्वतावर राहिले. त्यामुळे पर्वतावर राहत असल्यामुळे ते गोरे गोमटे दिसत होते. आणि मग त्यांच्या गोरेपणाचाच उल्लेख करून त्यांना निर्जर म्हणजे म्हातारपण येत नाही, अमर म्हणजे मरत नाही, पण त्यांच्याकडे अमृत आहे म्हणजे मेल्यानंतर ते तुम्हाला मिळतं, आधी काही मिळत नाही. अशा तऱ्हेचा जो विचार पुढे मांडला गेला त्याबद्दलही सातवळेकरांनी खूप विस्तृत विचार केलं. तर असे जे लोक पहिल्यांदा इथे आले त्यांना मगी म्हटलं गेलं. आणि मगी लोकांना ब्राह्मणांचा दर्जा दिला गेला. म्हणजे ब्राह्मण म्हणजे पुरोहित, पुरोहित यज्ञ मिळे पुरोहितम अशा प्रकारची ऋग्वेदाची पहिली ऋचा आहे. म्हणजे अग्नी हा पुरोहित आहे. इराणचे हे जे मगी होते ते अग्निपूजक होते.
त्यांनाच पुढे भृगू म्हटलं गेलं. आणि भृगू कुळातला किंवा भृगू गोत्रातला जो मोठा नेता होता तो परशुराम होता, म्हणून त्याला भार्गवराम असं म्हटलंय. नागो चापेकर नावाचे एक फार मोठे विद्वान गृहस्थ होते, ते चित्पावन होते. त्यांनी चित्पावन नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या चित्पावन नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलंय की चित्पावन हे मुळात मगी किंवा भृगू आहेत आणि हे इराणमधून आले आहेत. पण त्यांनी एक गोष्ट आणखी स्पष्ट केली, इराणमध्ये अनेक भृगूंचा उल्लेख आढळतो. जसा कश्यप नावाच्या एका मूळ पुरुषाचा उल्लेख आढळतो, त्याच्यापासून भृगू तयार झाला, भृगूपासून मग इतर दैवत तयार झाली. अशा प्रकारच्या पुराण कथा आपण ऐकतो, वाचतो, पाहतो सुद्धा. पण याचा उहापोह करताना चापेकर असं म्हणतात की इराणमध्ये परशुरामाचा उल्लेख कुठे आढळत नाही. पण परसुमस नावाचा एक भाग त्या ठिकाणी आहे, एका प्रदेशाचं नाव परसुमस आहे आणि त्या ठिकाणी जे कुऱ्हाड वापरले जाते त्या कुऱ्हाडीला परशु म्हटलं जातं. म्हणजे हा इराणमधून आलेला परशु धारण करणारा काल्पनिक असा देव हा भृगूंनी पुढे तयार केला, कारण त्यांच्यात धमक नव्हती इथल्या क्षत्रियांशी लढण्याची. म्हणून त्यांनी या क्षत्रियांशी लढण्यासाठी सक्षम असं एक व्यक्तिमत्व तयार केलं. ब्राह्मण क्षत्रिय हा संघर्ष पुराणांच्या सगळ्या कथांमध्ये आपल्याला दिसतो. पण याला उत्तर दिलंय जैन धर्मातल्या लोकांनी. 63 शलाका पुरुष नावाचा जैन धर्माचा एक मोठा ग्रंथ आहे. त्या 63 अशा महापुरुषांचा, शौर्य गाजवणाऱ्या पराक्रमी राजांचा उल्लेख आहे. त्या शुभम नावाचा एक राजा आहे. त्याची कथा अशी आहे, कार्तवीर्य अर्जुन नावाचा एक राजा होता, सहस्त्रबाहू या नावाने त्याचा उल्लेख येतो. तो जैन होता असं जैनांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी मग हा जो परशुरामाचा बाप आहे त्याच्या घरच्या गायी पळवल्या आणि गायी पळवल्यामुळे परशुरामाने त्याला मारलं, अशी कथा पुराणात आपल्याला आढळते. आणि अभ्यासक म्हणतात गायी नसतील, बायकाही पळवल्या असतील. तर अशा तऱ्हेने त्याला मारल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी मग जी शुभम कार्तवीर्य अर्जुनाची बायको होती ती जमिनीच्या आत एका भुयारात राहायला लागली आणि भुयारात तिने मुलाला जन्म दिला. तिच्या पोटात ते बाळ होतं, ते म्हणून त्याला शुभम म्हटलंय. भूमीशी निगडीत, भूमीत जन्मलेला. आणि असा भूमी शुभम एकदा जेव्हा परशुरामाकडे जेवायला गेला, कारण त्याला आईने सांगितलं होतं की तुझ्या वडिलाचा मृत्यू करणारा, वडिलांना मारणारा हा परशुराम आहे, त्यांच्या मृत्यूचा बदला तू घे. तेव्हा तो जेवायला गेला, तेव्हा त्याच्या ताटाचं रूपांतर चक्रात झालं. हे परशुरामाने पाहिलं. तेव्हा मग त्याला वाटलं याला मारलं पाहिजे, पण त्या युद्धामध्ये परशुराम मारला गेला. म्हणजे जैनांच्या 63 शलाका पुरुष या ग्रंथामध्ये परशुरामाचा खून करणारा, परशुरामाची हत्या करणारा शुभम नावाचा राजा हा चित्रित केलाय. मग तो चिरंजीव आहे कशाच्या आधारे म्हणायचं, त्याला वारंवार जिवंत कशाला करायचं? एक तर काल्पनिक पात्र आहे, ते तुम्हाला इराण मधल्या कोणत्या इतिहासात सापडत नाही. इतर पात्र येतात इराणच्या अवेस्ता ग्रंथात किंवा इतरही ग्रंथामध्ये, गाथा नावाचे ग्रंथ आहेत, अनेक ग्रंथ आहेत. त्या ग्रंथामध्ये अनेक पात्र भारतात प्रतिष्ठित झाली आहे, प्रस्थापित झाली आहे. अनेक लोक तर भारतीय म्हणून लोकांना माहिती आहे. वराहमिहिर नावाचा एक मोठा विद्वान जो होता तो तर इराणी होता. गाथा हा शब्दच इराणी आहे मुळात. आणि त्यातून मग तो बौद्धांनी स्वीकारला. पुढल्या काळात तुकारामांच्या अभंगाला गाथा म्हटलं गेलं, त्याची संग्रहित केली म्हणून. अशा तऱ्हेने इराणचा प्रभाव भारताच्या एकंदर सांस्कृतिक विश्वावर आहे, राजकारणावर आहे. कारण इराणचा भूगोल हा अफगाणिस्तानापर्यंत होता. कारण इराणच्या बद्दल जी एक माहिती फिरदौसी नावाचा जो एक फार मोठा कवी होऊन गेला 11व्या शतकातला, त्यांनी शहानामा या ग्रंथामध्ये अफगाणिस्तानपर्यंत पर्शियाचा भाग होता असं म्हटलंय. आणि पर्शिया जो भाग आहे तो अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि काश्मीर, लागूनच काश्मीर आहे. त्या काश्मीरमध्ये पहिल्यांदा हे भृगू गोत्राचे लोक राहिले असावेत. तिबेटमध्ये त्यांचा रहिवास असला पाहिजे. पण त्यांचा उल्लेख श्रीपाद दामोदर सातवळेकर देव असा करतात, का दीव नावाचे लोक ते होते. त्यांचं मूळ नाव होतं दीव. आणि पारशी लोकांच्या धर्मग्रंथामध्ये अवेस्तामध्ये द एव असा त्यांचा उल्लेख आहे. आणि ते तिथल्या अहुरमजदाचे शत्रू, पर्शियन लोकांचे शत्रू दाखवले आहेत. म्हणजे असुर नावाचे जे लोक होते ते तिथले महान लोक होते आणि देव नावाचे लोक होते अतिशय नीच आणि खलनायकी स्वरूपात दाखवले आहेत. महानामामधल्या बऱ्याचशा कथांमध्ये त्या आंग्रबैन्यू नावाचा एक पात्र येतं, ते देवांचा राजा इंद्र. तशा तऱ्हेने ह्या ज्या कथा आहेत या कथातून एक सूचित होतं की इराणमधून आलेले लोक पुढे प्रस्थापित झाले आणि ज्या पुराण कथा आहेत त्या कथांच्याद्वारे त्यांनी इथल्या लोकांना फसवलं. देव या शब्दाबद्दल माहिती पाहिली आहे. त्यांचा उल्लेख अवेस्तामध्ये द एव येतो आणि दुष्ट व्यक्ती म्हणून येतो. आणि ऋग्वेदामध्ये सुद्धा, ऋग्वेदामध्ये 115 वेळ देव असुर शब्द आलेला आहे. आणि तेव्हा असुर शब्द 90 वेळा चांगल्या अर्थाचा आहे आणि 25 वेळा वाईट अर्थाचा आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळात असुर शब्दाचा अर्थ श्रेष्ठ व्यक्ती असा होत होता, पण देवाबद्दल मात्र
नकारात्मक माहिती मिळते. वैदिक ग्रंथात ती मिळत नाही, पण पर्शियामधल्या ज्या अवेस्ता नावाचे ग्रंथ आहेत, गाथा नावाचे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथामध्ये आपल्याला ही माहिती मिळते की देव हे दुष्ट होते, खलनायकी होते, लोकांना छळत होते आणि त्यांच्या सत्तेला आव्हान देण्याचं काम अहुरमझदानी केलं. अशा प्रकारचा एक शिलालेख इराणमध्ये पर्सेपोलिस नावाचं जे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी राज्यारोहण विधी होत असे, त्या ठिकाणी, आता हे ठिकाण मी पाहिलं नाही, तो शिलालेख पाहिला, त्याला देव शिलालेख म्हणतात. त्या शिलालेखात असं स्पष्ट लिहिलं आहे की देवांना औरमजदानी सिंहासनावर खाली खेचलं. म्हणजे पूर्वी त्यांची सत्ता त्या काही भागात होती आणि त्यामुळे मग औरमजदाला मांडणाऱ्या लोकांनी त्यांचा पराभव केला, म्हणून त्यांच्या ग्रंथामध्ये देवांना हीन लेखलं आहे. आणि आपल्याकडे जेव्हा ते लोक आले तेव्हा त्यांनी असुरांना हीन लेखलं आणि अशा कथा तयार केल्या की असुर हे वाईट आहेत, चरित्रहीन आहेत, दारू पितात वगैरे वगैरे. म्हणून जे दारू पित नाही त्यांना असुर म्हटलं गेलं, असं काही लोक मांडतात. अजूनही ही मांडणी करणारा एक वर्ग आहे, पेरियार रामस्वामी नायकर यांनी ती मांडणी केल्यामुळे त्यांचीच कॉपी लोक मारतात. पण असुर शब्दाचा अर्थ दारू न पिणारे असा होत नाही आणि सूरचा अर्थ सुरापान करणारे असाही होत नाही. असुर हा शब्द मूळ आहे. असुचा अर्थ होतो कैवल्यदायी शक्ती, चैतन्यदायी शक्ती, प्राणरक्षण करण्याची कला किंवा विद्या. आणि ज्यांच्याकडे ती आहे अशा लोकांसाठी र हा उपसर्ग लावला, असं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी मराठी विश्वकोशाच्या पहिल्या खंडात सांगितलंय. तर हे स्पष्ट आहे की असुर शब्दाचा अर्थ चांगला आहे. मग त्यावरून नकारात्मक पद्धतीने सूर नावाचा शब्द तयार झाला. मुळात तो देवांसाठी वापरला गेला. देवांच्या बद्दल आपण माहिती पाहिली की इतिहासाचार्य राजवाडे यांनी आर्यांमधला एक लबाड चतुर लोकांचा एक वर्ग होता आणि त्यांना अग्निरक्षण करण्याची कला अवगत होती. आता हा जो शब्द आहे तो इतका लोकप्रिय झाला, सगळीकडे देव चांगले, देव चांगले, असुर वाईट, राक्षस वाईट, दैत्य वाईट, दानव वाईट, असा प्रचार पुराणांच्या द्वारे केला. आता या पुराणांच्या निर्मिती शूद्रांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात होता. पण जेव्हा ही पुराण ब्राह्मणांच्या ताब्यात आली, त्याची संस्कृत रूपांतर झाली, तेव्हा त्यांनी मूळ आशयच बदलून टाकला. म्हणजे आताही आपण पाहतो इतिहासामध्ये जो बदल केला जातो मोठ्या प्रमाणात, आज आपण ज्या काळात जगतोय त्याही काळात इतिहासाच्या मांडणीत बदल केला जातो. तसाच प्रकार पूर्वीपासून होत आलेला आहे. देवांना चांगलं म्हणून चित्रित केलं गेलं, देवाचा अर्थ चांगला असा झाला, पण देवक हा जो शब्द आहे टॉटेमसाठी, कुलचिन्हासाठी, तो त्यामुळे प्रचलित झाला. अगदीच व्रात्य नावाचे जे लोक होते, हा व्रात्य नावाचे जे लोक होते, तर ते आर्यविरोधी होते, देवांच्या विरोधात होते. पण त्यांचं जे दैवत होतं त्याचं नाव महोदेव होतं. व्रात्यांच्या दैवताचं नाव महोदेव. म्हणजे जे देव त्यांच्या विरोधात आहे त्यांचंच नाव त्यांनी आपल्या दैवताला दिलं, मोठा देव. म्हणजे आमचा देव मोठा आहे. जसा आता मोठा देव हा शब्द आदिवासींमध्ये वापरण्यात येतो, भेबालपेन वगैरे, बडा देव असं म्हणतात, तो शिवासाठी वापरण्यात येतो. अगदी तोच प्रकार आदिवासींनी हे आपलं मूळ जे आहे इतिहासाचं ते जतन केलेलं आहे. तर तोच प्रकार मग त्यांनी महादेवाच्या बाबतीत केला, त्याला महादेव म्हटलं गेलं. मूळ शब्द महोदेव आहे आणि मग त्याचा उच्चार जो आहे तो महादेव असा केला. शिवाला महादेव म्हटलं गेलं. मूळ त्याचं नाव शिव आहे. शिव शब्दाचा अर्थ होतो लाल रंगाचा. म्हणजे दगडाला शेंदूर फासून त्याची पूजा करण्याची प्रथा जी सुरुवातीला होती, म्हणून त्या शेंदुराशी संबंधित शिव शब्द आहे. त्याचा नकारात्मक उल्लेख ऋग्वेदामध्ये आहे. मग पुढे शिवरुद्र यांच्या समेट झाला, त्यातून मग महादेव नावाची एक देवता तयार झाली. महादेव हे नाव झालं, अशा तऱ्हेने स्वीकारलं गेलं. प्रचार यंत्रणा जर प्रभावी ठरली तर चुकीचं सुद्धा स्वीकारलं जाऊ शकते. गोबेश तंत्र किती प्रभावी असतं हे आता आपण पाहतो. जसं आता अलीकडे सांगितलं जातं की काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं होतं निवडणुकीत, त्यांना काही सन्मान दिला नाही. हे सतत सांगितलं जातं, खोटं आहे पण सांगितलं जातं. किंवा पंडित नेहरूंनी शिवाजी महाराजांबद्दल वाईट लिहिलं होतं, पण ते त्यांनी दुरुस्त केलं हे सांगितलं जात नाही. पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा नगरच्या जेलमध्ये होते तेव्हा त्यांना पुस्तकं मिळाली, त्याच्या आधारे त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये ते लिहिलं होतं. पण बाहेर आल्यानंतर 1957च्या दरम्यान त्यांनी आपला ग्रंथ दुरुस्त केला. हे सांगायला पाहिजे ना, काँग्रेसच्या लोकांनी तरी सांगायला पाहिजे. त्याचे अभ्यास नाहीये. पण RSS वाले सातत्याने सांगत राहतात पंडित जवाहरलाल नेहरूंनी अशा तऱ्हेने शिवाजी महाराजांचा अपमान केला होता, की बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने हरवलं होतं. ही चुकीची मांडणी गोबेज तंत्राप्रमाणे आताही चालू आहे. अगदी तोच प्रकार पुराणांच्या द्वारे ब्राह्मणांनी सातत्याने केला. म्हणून ह्या ग्रंथाकडे आपण थोडासा अभ्यास करून पाहिलं पाहिजे, साशंक नजरेने पाहायलाच पाहिजे, पण नाकारता कामा नये. मिथकांच्या चिकित्सेची गरज त्यासाठी असते. देव हा शब्द वाईट अर्थाचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
सूर हा शब्दाला तसा काही अर्थ नाही. असुर शब्दाच्या नकारात्मक उच्चारातून सूर शब्द तयार झाला. जसं दिती नावाची एक मातृदेवता आहे, तिचा उल्लेख ऋग्वेदात आहे. तिच्या नकारात्मक, तिच्या विरोधात अदिती नावाची देवता तयार करण्यात आली आणि तिचे पुत्र म्हणून आदित्य म्हटलं गेले. आदित्य हा शब्द देवांसाठी वापरला गेला, सूर्यासाठीही नंतर तो सीमित झाला, अर्थाचा संकोच झाला या ठिकाणी म्हणता येतं. अशा तरी शब्दाच्या अर्थामध्ये बदल होत राहतात, त्याला अर्थ परिवर्तन असं म्हणतात. त्याची कारणं सांस्कृतिक अभिसरण हे एक कारण आहे, सांस्कृतिक संघर्ष हे एक कारण आहे. म्हणून भाषा विज्ञानाचा अभ्यास आपण केला पाहिजे, तरच आपण या सगळ्या शब्दांच्या बद्दल विवेचन करू शकतो. नाही तर पुन्हा खोट्याच गोष्टी पुढे रेटत जाणार आहेत. आणि आता प्रसार माध्यम ज्यांच्या हाती आहे ते अशा तऱ्हेने हे मांडत राहणार. म्हणून जे लोक खऱ्या अर्थाने विचार करतात विवेकाने, त्यांनी या सगळ्या गोष्टीचा तटस्थपणे विचार केला पाहिजे. बरीचशी चुकीची माहिती पुरोगामी लोक सुद्धा पसरत राहतात, ते सुद्धा मुळातून अभ्यास करत नाही. अशा प्रकारचं आता लक्षात आलंय. मला अनेक प्रश्न अलीकडे लोक विचारतात तेव्हा लक्षात आलं की अज्ञान पसरवण्याचं काम पुरोगामी म्हणणारे लोक करत राहतात. त्यांनी मुळातून हा अभ्यास केला पाहिजे. म्हणून त्यांना मी विनंती करतो आणि या सगळ्या शब्दांची अर्थ शोधण्याचा आपण प्रयत्न करावा असा आग्रह सुद्धा करतो. परशुरामाचं हे काल्पनिक पात्र पुन्हा पुन्हा जिवंत करण्यात येतं. माणसा माणसात भांडणं लावण्यासाठी, अनेकांच्या हत्या करण्याकरता आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सिनेमाच्या विरोधात पुन्हा जय परशुराम अशा प्रकारची घोषणा करून ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा वाद निर्माण केला जातोय. आपण या सगळ्या गोष्टीकडे सावधपणे पाहिलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. धन्यवाद.